रेडियो उड़ान के अपडेट्स लेने के लिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक कीजिए और शेयर कीजिए। फॉर मोर इन्फो लॉग ऑन टू www.radioudan.com। एक रोमांचक कार्यक्रम के लिए हो जाइए तैयार। आ रहा है 2024 रेडियो उड़ान कन्वेंशन और उड़ान आइडल ग्रैंड फिनाले। इसे मिस नहीं किया जा सकता। यहाँ आप पा सकेंगे शिक्षा पर चर्चा से लेकर अद्भुत टेक्नोलॉजी के प्रदर्शन तक सब कुछ। लेकिन रुकिए, और भी बहुत कुछ है। ये सम्मेलन केवल सीखने के बारे में नहीं, ये तो उत्सव है संस्कृति का, रोमांचक खेल और थिरकने वाले संगीत का, जिसमें उड़ान आइडल के कंटेस्टेंट्स करेंगे अपनी पूरी कोशिश अपने सुरों से आपका दिल जीतने की। लुभावना संगीत, थिरकते नाचते कदम और साथ में होगा एक ग्रैंड और प्रेस्टिजियस अवार्ड सेरेमनी। और सबसे जरूरी बात, रेडियो उड़ान का ये राष्ट्रीय कन्वेंशन बन जाता है बदलाव का एक मंच, जहां जागरूकता, समावेशिता और अविश्वसनीय क्षमताओं को किया जाता है प्रदर्शित। तो आइए 9 और 10 मार्च को रेडियो उड़ान की 10वीं एनिवर्सरी में होटल साकुरा सेक्टर 45 गुड़गांव हरियाणा में। रजिस्ट्रेशन के लिए आज ही www.radioudan.com पर जाइए और अपनी प्लेस बुक कर लीजिए। 2024 रेडियो उड़ान कन्वेंशन और उड़ान आइडल ग्रैंड फिनाले, जहां इंस्पिरेशन बन जाता है एक्शन। Hello, hi, good evening. To bring a change, we collaborate. Spectrum, the awareness project team, is extremely excited to announce our upcoming project, Coming Together, a collaboration of efforts to bring awareness about the role of community when it comes to supporting the families of children and young adults on the spectrum and persons with disabilities. To reach out to a wider audience, we are organizing conversation with parents and caregivers, professional in religion languages, in collaboration with our radio partners, Radio Udan. Radio Udan is a disability community radio station that aims to promote the human rights of people with disabilities by providing a platform for them to share their experiences and ideas. And today, sharing her experiences and ideas, we have Archana Tai. So I am your host for today. My name is Neha. माझं नाव नेहा मुळे आहे आणि आज आपण मराठीत संभाषण करूया. मी एक एज्युकेटर आहे. मी प्री स्कूल मध्ये आधी शिकवलेलं आहे आणि आता एक करिक्युलम डिझायनर आहे. आणि आज आपल्यासोबत ज्या संभाषण करणार आहेत आणि ज्या त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहेत आपल्याबरोबर, त्या आहेत अर्चना पाटील. अर्चना पाटील ह्या दिव्यांगत्व असलेल्या 2 प्रौढ मुलांच्या माता आहेत. त्यांची थोरली मुलगी कर्णबधिर आहे, पण विविध गुणांमध्ये निपुण आहे. तर त्यांचा मुलगा हा ऑटिस्टिक आहे व सध्या तो बिट्स पिलानी गोवा मधून गणितात PhD करत आहे. त्या त्यांच्या मुलांसोबत काम करताना आलेल्या अनुभव आपल्यासारख्या पालकांशी वेगवेगळ्या माध्यमातून शेअर करत असतात. आज त्या आपल्यासोबत आपले अनुभव शेअर करणार आहेत. चला आपण बोलूया. आपण अर्चनाताईंशी थोडं बोलूया. अर्चनाताई, नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बस मस्त. थँक्यू सो मच. अर्चनाताई, वेळ वाया न घालवता जरा आपल्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे, तर जरा प्लीज आपण आपल्याबद्दल थोडं सांगाल? नक्कीच. सगळ्यात आधी सर्वांना माझा नमस्कार. मी अर्चना पाटील, परंतु मला माझ्या दिव्यांग मुलांची आई म्हणून ओळखलं जाणं जास्त आवडतं. माझी मोठी मुलगी कर्णबधिर आहे, परंतु एक प्रतिभावंत मुलगी आहे. विशेषतः भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. आणि धाकटा मुलगा ऑटिस्टिक आहे, पण सध्या तो बिट्स पिलानी गोवा कॅम्पस मधून गणित विषयात PhD करत आहे. मी थोडी सोशल मीडिया पर्सन आहे, पण फेसबुकवर सक्रिय असते. मी माझ्याबद्दल, माझ्या मुलांबद्दल, सर्वांना त्यांचे यश आणि आलेली आव्हानं
जी फेसबुकवर शेअर करते. तर माझ्या या पोस्ट वाचून अनेक कुटुंब ज्यांच्याकडे दिव्यांग व्यक्ती आहेत आणि NGOs जे अशा दिव्यांग मुलांसाठी काम करतात त्यांच्याशी मी जोडली गेली आहे. उदाहरण सांगायचं झालं तर रेडिओ, दूरदर्शन, मुद्रित माध्यम अशा ठिकाणी माझ्या मुलाखती येत असतात. त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि विविध विद्यापीठांवरही माझे विचार आणि आमची कहाणी सांगण्यासाठी बोलविले जाते. बरोबर. अगदी उल्लेख करायचं झालं तर कॅलिफोर्निया मधलं टोरी हे रेडिओ चॅनल, आकाशवाणी इंदोर, लखनौ दूरदर्शन, झी 24 तास, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, लखनौ विद्यापीठ, अमेठी विद्यापीठ आणि इतर. तर ज्या पालकांना अपंग मुलं आहेत त्यांना मी जमेल त्या पद्धतीने मार्गदर्शन करते. एकेकाळी माझी ओळख एक लुझर म्हणून होती, पण आज अभिमानाने तीच अर्चना पाटील जगभरात अर्चना ताई, अर्चना मॅम, अर्चना दीदी म्हणून ओळखली जाते आणि याचे सर्व श्रेय मी माझ्या मुलांना देते. क्या बात आहे ताई. थँक्यू सो मच तुम्ही आज आलात. आणि जे तुम्ही सुपर अचिव्हर्स बोलला तर आज आपला थीमच आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह फ्रॉम स्पेशल नीड्स टू सुपर अचिव्हर्स. आणि तुम्ही बरोबर ह्या नॅरेटिव्ह मध्ये बसता. ताई, तुम्ही जर आम्हाला सांगाल की तुमची दोन्ही मुलं आपल्या आपल्या क्षेत्रात सुपर अचिव्हर्स आहेत, तुम्ही त्यांची प्रतिभा कशी ओळखलीत आणि शैक्षणिक आणि कला ह्यापैकी एकाची निवड कशी केली? नक्कीच. कसं आहे ना, प्रत्येक मूल हे वेगळं असतं. बरोबर. कोणी अभ्यासात चांगलं असतं तर कोणी कलेच्या वेगवेगळ्या कला आहेत त्याच्यात निपुण असतात. अगदी रश्मीचं सांगायचं झालं तर रश्मीच्या प्रवासाबद्दल बोलताना मी सांगेन का ती चालण्याआधी नाचायला सुरुवात केलं. गोष्ट अशी का तिचे वडील प्लॅस्टिकचं स्टूल आपण तबला वाजवतो तसं वाजवायचे आणि जमिनीतनं जे रिधम्स तिला जात होते त्या ह्याच्यावरती एखादं टेबल किंवा काही जवळपास असेल ते धरून नाचायची, शरीर हलवायची. तर तिथे आम्हाला थोडंसं जाणवलं का बाई हिला नाचायची आवड दिसतेय. आणि मग अगदी ती 1-1.25 वर्षाची होती तेव्हा तिच्या वेगवेगळ्या टेस्ट सुरू झाल्या. तेव्हा निदान झालं तिला ऐकायला येत नाही. मग ती 1.5-2 वर्षाची झाल्यावर तिला इयरिंग एड्स लावले गेले आणि पुढे जाऊन मग तिला जशी तिची नाचाची आवड तर कायम आम्हाला जाणवतच होती. तर मग 6 वर्षाची झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस अप्रोच केले का कोणी तिला शिकवायला तयार होईल का. पण शेवटी असं होतं ना, रिजेक्शन शिवाय तुम्हाला चांगलं फळ मिळत नाही. तर तसे आम्हाला काही रिजेक्शन झाले आणि मग वयाच्या 6व्या वर्षापासून तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. तिने भरतनाट्यम मध्ये ऍडव्हान्स कोर्स पूर्ण केला आहे आणि कोर्स पूर्ण झाल्यावर 1.5-2 वर्ष ती त्या क्लासेसमध्येही शिकवत होती. आतापर्यंत तिने जवळजवळ 70हून अधिक स्टेज परफॉर्मन्स केले आहेत पूर्ण देशभर. आणि आता हे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनचं एक नवीन माध्यम आपल्याला मिळालं. तर त्या दरम्यान तिने 8 इंटरनॅशनल शोज पण केले आहेत आणि आज गुगलवर तिची ओळख वर्ल्ड बेस्ट हिअरिंग इम्पेअर्ड भरतनाट्यम डान्सर म्हणून केली जाते. सांगायचं असं झालं का ती शैक्षणिक क्षेत्रात कधीच चांगली नव्हती, अगदी काठावर होती. पण आम्ही कधी तिला फोर्स नाही केला कारण तिचा कलच नव्हता अभ्यासाकडे. तर तिला जबरदस्ती करण्यात अर्थ नाही ना. पण ती कलेत चांगली होती तर त्याच आम्ही मग काय केलं, लहानपणापासून ना प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या इथे जे समर कॅम्प्स भरवायचे आर्ट रिलेटेड त्याला आम्ही तिला पाठवायचो. मग आर्ट रिलेटेड किट्स काय मिळायचे तर ते आम्ही तिला आणायचो. अशा ह्याच्यात तिचं आर्ट मध्ये तिची कुशलता वाढत गेली. आणि मग त्याचबरोबर तिचं कॉलेज 12वी पर्यंत कॉलेज झालं. त्याच्यानंतर कॉलेज झाल्यानंतर FY ला असताना तिला डबल टायफॉइड झाला आणि मग
त्या ह्याच्यात डबल टायफॉइड झाल्यानंतर खूप आजारी झाल्यावर डॉक्टरांकडे ऍडमिट केल्यावर डॉक्टरांनी मला सांगितलं, तुला तुझ्या मुलीमध्ये आणि तिच्या काय म्हणतात अभ्यासामध्ये एक तर तिची तब्येत किंवा तिचा अभ्यास दोन्हीमध्ये एक निवडायला पाहिजे. आणि मी कधीही एक आई आपल्या मुलीचीच तब्येत हे करणार ना, त्याचाच विचार करणार. अगदी अगदी. तर तिथे तिचं मग शिक्षण थांबलं. तिथे थांबलं नाही म्हणता, ब्रेक घेतला तिथे. आणि माझं पुढे काय करायचं, तर ती जे काही शिकली होती तर ते क्विलिंग पेपर आणून दिले तिला. क्विलिंग पेपरचे मग तिने ज्वेलरी बनवली. आणि ती ज्वेलरी मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, शाळेतल्या मैत्रिणींचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपवरती शेअर केलं. आणि सगळ्यांना ते एवढे आवडले. आणि अशा रीतीने तिला मग ऑर्डर्स मिळू लागल्या. आणि तिथे तिचा पहिला व्यवसाय रश्मीज आर्ट याची सुरुवात झाली. आज तिच्या व्यवसायाला 9 वर्ष झाली. तसंच ती एक सर्टिफाईड आर्ट टीचर पण आहे. तिने नृत्ययोग सूत्रमध्ये डिप्लोमाही केला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान तिने बरेच ऑनलाईन क्लासेस अटेंड केले. त्याच्यात ती चॉकलेट बनवायला शिकली. तर जेव्हा चॉकलेट बनवण्यामध्ये निपुण झाल्यावर मग तिने तिचा दुसरा व्यवसाय चॉकलेट फॅन्टसी बाय रश्मी ह्याची सुरुवात केली. त्याचबरोबर ती एक नृत्यांगना आहे. तर मग मेकअपसाठी आम्हाला प्रत्येक वेळेस मेकअप आर्टिस्ट हायर करायला लागायचा. मेकअप आर्टिस्टला बोलवावं लागत होतं. तर मग ते खूप खर्चिक होत होतं. मग तिने ऑनलाईन कोर्सेस केले काही मेकअपचे. आणि आज ती एक मेकअप आर्टिस्ट, सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट म्हणून सुद्धा नावाजली जाते. वा वा वा. आणि याला सुपर अचिव्हर नाही तर आणखीन काय म्हणाल. आणि त्याचबरोबर मग हळूहळू आणखीन क्षेत्र तिला ओपन होत गेली. तिथे तिला तिने पेजंट शो मध्ये भाग घेतला. आणि त्यामध्ये तिचं कॉन्फिडन्स एवढं वाढलं ना, तर ती एक करून असे 4 वेगवेगळ्या पेजंट शो मध्ये तिने भाग घेतला. प्रत्येक ह्याच्यामध्ये टायटल जिंकले. नंतर ट्राईब्स इंडिया म्हणून एक गव्हर्नमेंट ब्रँड आहे, तिने त्यांच्यासाठी मॉडेलिंगही केलं. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगायची झाली तर तिने बनवलेले दागिने आज जगभर जात आहेत. म्हणजे तिला ऑर्डर्स जगभरातून येत आहेत. आणि ती आज तिच्याकडे जी काही कला आहे, एक आपण म्हणतो ना समाजाला एक देणं लागतो आपण, तर त्या हिशोबाने ती वेगवेगळ्या एनजीओजला भेट देऊन, ऑनलाईन किंवा मग डायरेक्ट भेट देऊन ती तिला जे काही येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या हँडमेड ज्वेलरी ज्या काही येतात ती तिथे जाऊन शिकवते. म्हणजे तिच्यासारख्या अजून काही मुलांना व्यवसायाचं साधन मिळू शकतं. तर हे कार्य तिचं चालूच आहे. त्याचबरोबर जतीनचं सांगायचं झालं तर जतीनचं क्षेत्रच वेगळं. तो कलेमध्ये कलेचा आणि त्याचा संबंधच नाही असं म्हटलं तर चालेल. तो अगदी लहान असल्यापासून ना त्याचं खूप लवकर निदान झालं. ऑटिझमचं ना खूप लवकर निदान झालं. पण तो 4 वर्षापर्यंत नॉन व्हर्बल होता. जसा मोठा होत गेला तसं आमच्या लक्षात आलं त्याचं नंबर्सकडे कल जास्त आहे. नंबर्स खेळायला त्याला आवडायचं. आणि तिथे त्याची मग गणिताची आवड आम्हाला जाणवली. आणि मग वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम शाळेतून किंवा शाळेच्या बाहेरून जे आम्हाला कळत होते त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसणं, त्याच्यात नंबर काढणं देशात, राज्यात. आणि असं करता करता आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 30-35 स्कॉलरशिप्स जिंकले असतील किंवा अवॉर्ड जिंकले असतील. त्याच्यात एक अजून सांगायचं असं की 7 वर्ष, जतीन 7 वर्षाचा असताना ना त्याला सिलियाक डिसीज हा रोग झाला. आधी तर 2 महिने निदानच नाही झालं काय त्याला त्रास होतोय तो. आणि तो म्हणजे तोंडावर ते त्याला काही खायला अलाउड नव्हतं. कारण जे काही खात होता ना ते मोशन्स मध्ये निघून जात होते. मग ते निदान होत होत सिलियाक डिसीज झालं. मग ते बायोप्सी केली त्याची. बायोप्सीमध्ये असं लक्षात आलं का त्याला कॅन्सरची अगदी सुरुवात झालेली होती. सो 6 महिने जतीन फक्त
सलाईनवर होता, तोंडावाटे त्याला काही द्यायला अलाउड नव्हतं. अरे तर बापरे. आपण म्हणतो ना प्रत्येक वाईटातनं आपण काहीतरी चांगलं घ्यायचं असतं. तर हो. आम्ही असं घेतलं का जतीन खूप हायपर ऍक्टिव्ह, तर मग त्याला एका ठिकाणी सलाईन लावण्यासाठी एका ठिकाणी बसवून ठेवण्याची गरज होती. राईट. मग तिथे त्याची ओळख आम्ही पुस्तकांशी करून दिली आणि त्याची मैत्री जेव्हा आम्ही पुस्तकांशी करून दिली तर त्याचा फायदा असा झाला का त्याला पुस्तकं वाचायला आवडायला लागली आणि तो स्वतःची पुस्तकं सोडून त्याच्या दिदीची मोठ्या बहिणीची रश्मीचीच पुस्तकं वाचायचा. कारण त्याची पुस्तकं शाळेतही वाचली जात होती ना. हो. तो दोघांमध्ये दोन इयत्तांचा फरक आहे. तर तो जेव्हा परत त्या इयत्तेत ज्या इयत्तेची पुस्तकं आधी वाचून झालेली होती त्या इयत्तेत पोहोचल्यावर त्याचं ते रिव्हिजन सारखं होत होतं. त्यामुळे जतीन अकॅडमिक मध्ये पहिल्यापासून हायर लेवलला होता. तो नेहमी 5 तुकड्यांमध्ये पहिला यायचा. वा. 12वीत असताना तर तो देशामध्ये एक KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणून एक नॅशनल स्कॉलरशिप आहे. त्या स्कॉलरशिपमध्ये त्यांनी PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये इंडिया टॉप केला आहे. क्या बात आहे. वा वा वा. तेव्हा त्यांनी जेईची एंट्रन्स एक्झाम पण दिली होती. तर ते जेईच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये पण पर्सन विथ डिसेबिलिटीज मध्ये देशात त्याचा 16वा नंबर आला. आणि काय माहित नाही पण तो एवढा त्याचं हे होतं ना का काही झालं ना तरी मला PhD करायचं आहे. पण पूर्वी फिजिक्स मध्ये होतं आणि आयसर मध्ये जिथून त्यांनी मास्टर्स केलं आयसर पुण्यातून तर तिथे अगदी 6 महिन्यात त्याचा विचार बदलला की नाही मी गणित घेऊन PhD करणार. आणि आम्ही पालक म्हणून त्याला जे काही त्याची इच्छा होती जे काही त्यांनी त्याचे गोल सेट केले होते ना आम्ही त्याला फुल सपोर्ट केला. कारण कसं होतं आपण आपले इच्छा मुलांवर आता बरेचसे पालक कसं होतं मुलांवर आपल्या इच्छा लादतात. मुलं करतातही पण मग त्यांना तो आनंद पाहिजे होता समाधान पाहिजे असतं ना ते मग मुलांच्या डोळ्यात त्यांच्या वागण्यात आपल्याला दिसत नाही. सो आम्ही एक ठरवलं होतं पालक म्हणून का त्यांची जी काही इच्छा आहे ती इच्छा त्यांना करून आपण गाईड करायला पालक म्हणून आपण गाईड करायला असतोच. पण त्यांचे जे काही गोल्स आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्यांना हात तर देऊ शकतो ना. खरंय. आणि इथे एक मी अजून सांगेन का शिक्षणाचं महत्व ना असतंच. पण पालक म्हणून आपण काय करतो जास्तीत जास्त ना फक्त मुलांना त्याच पाठी ढकलतो म्हणेन मी. कारण अभ्यासच आला पाहिजे मग त्याला बाकीचं काही आलं नाही तरी चालेल. नो डाऊट बाकीचंही मुलांना पण कमीत कमी आता आपण जेव्हा स्पेशल मुलांबद्दल बोलतो आहे तर त्या मुलांना डेली लिव्हिंग जे असतं ना कमीत कमी तुमची स्वतःची कामं स्वतः करणं आम्ही पालक म्हणून आयुष्यभर नाही पुरणार. तर जर ती मुलं त्यांची नसेल कुवत काहीतरी अकॅडमिक्स करण्याची तर कमीत कमी थोडंसं स्वावलंबी बनवा त्यांना. आपल्यानंतर आपली मुलं व्यवस्थित कमी स्वतःची कामं तरी करू शकतील एवढं तरी आपण मुलांना सक्षम बनवायला पाहिजे. अगदी अगदी बरोबर. मला असं म्हणायचंय की अर्चनाताई थोडक्यात तुम्ही आम्हाला खूप सगळं सांगितलं. एक तर प्रत्येक मुलगा जो युनिक असतो त्याच्यातल्या क्वालिटीज वेगळ्या असतात आणि मुलांना शिक्षणाबरोबर लाईफ स्किल्सचं ज्ञान देणं हे पण तेवढंच आवश्यक आहे हे तुम्ही आम्हाला सांगून दिलं आज. ताई पुढे मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतंय की तुमच्या मते समाज अशा कुटुंबांना जसं की दिव्यांगत्व आहे किंवा ऑटिझम आहे जे ही कुटुंब आहे जे हे फेस करतायत त्यांना कसा आधार देऊ शकतो त्या कुटुंबांना. इथे मी असं म्हणेन ना का प्रथम म्हणजे ना अपंग व्यक्तींचे कुटुंब किंवा ती व्यक्ती यांना समाजाने स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. तेही समाजाचा एक घटक आहे तर त्यांना डावलून नाही चालणार. आणि ह्या लोकांवर ना कसं प्रत्येक व्यक्ती हे युनिक आहे. त्यांच्यातही भले ते दिव्यांग आहेत पण त्यांच्यातही काहीतरी क्वालिटीज असतात. अपंग व्यक्ती म्हण किंवा अपंग व्यक्तींची जी कुटुंब आहेत
तर त्यांना ना सहानुभूतीची बिलकुल गरज नाही. कारण कसं होतं, आधीच त्यांना अपंगत्वामुळे काहीतरी कमी आहे आणि सहानुभूती देऊन ना तुम्ही त्यांच्या मी असं माझे विचार तरी असे आहेत का तुम्ही त्यांना सहानुभूती दाखवून तुम्ही त्यांचा अपमान करता. तर त्यांच्यावर दया आणि सहानुभूती दाखवू नका. त्या व्यतिरिक्त त्यांना जर तुम्ही एक चान्स द्या ना, स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक चान्स द्या, त्यांच्यातल्या एबिलिटीज ज्या आहेत त्या प्रूव्ह करण्याचा त्यांना एक चान्स द्या ना. तर कसं असं उत्तम संधीची गरज प्रत्येकाला असते आणि आपण त्यांना जर त्यांचे युनिकनेस आणि डायव्हर्सिटी प्रूव्ह करण्याची संधी दिली तर हे जगच वेगळं होईल. आपण म्हणतो ना की ते आहे ना साथी हात बडाना, तर तसं येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने जर साथ दिली ना, आणि आपण स्पेक्ट्रम फॅमिली ते करतच आहे, सो प्रत्येकाने साथ देणं एकमेकाला खूप महत्वाचं आहे. आणि तेच मी समाजाकडनं अपेक्षा ठेवीन का त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या, दया नको. खरंय. वा ताई, थँक्यू सो मच. हे एक विचार आमच्या समोर देण्यासाठी खूप जरुरी आहे की तुम्ही दया नका दाखवू, पण त्यांना एक चान्स द्या, त्यांना पण तुमच्या बरोबर राखा. खरंच. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो ताई ह्या सगळ्या बोलण्यावरनं, की ज्या मुलांना काही पंगुत्व आहे किंवा ज्या ह्या तुमच्या मुलांना काही पंगुत्वाचे निदान झाले आहेत किंवा त्या ज्या मुलांना झाले आहेत त्यांच्या पालकांना आपण काय सुचवाल? काय एक ऍडवाइस म्हणा किंवा काय एक गायडन्स तुम्ही द्याल त्या मुलांना? सर्वप्रथम जेव्हा पालकांना त्यांच्या मुलांबद्दल किंवा मुलांच्या अपंगत्वाबद्दल सांगितलं जातं तर त्या पालकांचं ना एक प्रकारे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. त्यांना आपल्या इथे ना स्वतःपेक्षा लोक ना समाजाचा विचार जास्त करतात, तो काय बोलेल किंवा ती काय बोलेल, आणि त्या ह्याच्यातनं ते पालक खचून जातात, हरून जातात. आणि मग त्याच्यातनं त्यांना सावरायलाच एवढा वेळ जातो ते एक्सेप्ट करणं का माझ्या मुलामध्ये काहीतरी कमतरता आहे. हे जेवढं लवकर पालक एक्सेप्ट करतील ना तेवढं त्यांच्या मुलांमध्ये प्रगती जास्त, म्हणजे ते डिप्रेशन फेज मध्ये किंवा स्ट्रेस फेज मध्ये जो वेळ वाया जातोय ना तो वेळ ते त्यांच्या जेव्हा मुलांना देतील तर मुलांमधील बदल लवकर घडतील. हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. कसं होतं ना, एक उदाहरण सांगायचं झालं ना, आपल्याला ताप आला किंवा अगदी पोटात दुखतंय तर आपण औषध घेतो किंवा डॉक्टरांकडे जातो. तसंच आपल्या मुलांचं निदान झालं तर आपण लवकरात लवकर त्याच्यातनं कसं बाहेर यायचं, कसा मार्ग काढायचा आपल्या मुलांना सुसज्ज आयुष्य देण्यासाठी, तर त्याचा प्रयत्न जेवढं लवकर सुरू करू ना तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो मुलांच्या आयुष्यावरती. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते का माझी दोन्ही मुलांचं डिसेबिलिटीचं निदान खूप लवकर झाल्यामुळे मी त्यांच्यावर लवकर काम सुरू केलं आणि रिझल्ट सगळ्यांसमोर आहेत. दुसरं एक पालकांना सांगायचं म्हणजे ना, आवर्जून मी सांगते, म्हणजे मीही ती चूक केलेली आहे. तर पालकांना मला सांगायचंय का मी चूक केली, तुम्ही तरी जर ज्यांची मुलं लहान आहेत तर त्यांना मी सांगेन का ही चूक तुम्ही करू नका. कसं होतं, स्पेशली आपण जेव्हा ऑटिस्टिक मुलांबद्दल बोलतो ना तर ह्या मुलांचं स्पीच डेव्हलपमेंट डिले असतो. काही मुलांचं पाहिजे तेवढं स्पीच नसतं, खूप अगदी लिमिटेड स्पीच असतं. आणि आपण पालक जीव तोडून एखादी गोष्ट जेव्हा मुलांना सांगतो आणि ती म्हणजे अगदी इथे मी म्हणेन स्पेशल मुलंच नाही की ऑटिस्टिक मुलंच नाही, नॉर्मल मुलं असतील त्यांनाही पालक अगदी बरेच वेळा एक गोष्ट सांगतात. साधं उदाहरण घेतलं तर मोबाईल ठेवले नाही हे केलं का आपण मारतो, ओरडतो. ही आपण ना आपल्याच मुलांना एक प्रकारची शिकवण देतोय. कसं होतं जेव्हा आता इथे आपण बायफर्केट केलं का आपली मुलं स्पेशल आहेत, ऑटिस्टिक आहेत, ज्यांच्याकडे स्पीच कमी आहे किंवा नॉन व्हर्बल आहे, जेव्हा मोठी होतात ना त्यांच्या गरजा वेगळ्या असतात
आणि ती मुलं त्यांच्या गरजा सांगण्यासाठी भावना तर असतात पण त्या एक्सप्रेस करता येत नाही, एक्सप्रेस करायला शब्द कमी पडतात आणि मग ती मुलं आई वडिलांना मारायला लागतात किंवा त्यांच्यावर ओरडायला लागतात. आता हे आपणच लहानपणी मुलांना शिकवलेले हे पालक विसरून जातात. तर मी जेव्हा बऱ्याचशा पालकांशी बोलते ना तर त्यांचं असं असतं का हा मोठा झालाय ना, हा मारायला शिकलाय. म्हटलं नाही, तो काय बोलतो ते तुम्हाला कळतंय का, तो का मारतो त्याचं कारण शोधलंत का. तर मेन तेच असतं ना, आपणच मुलांना शिकवलेलं असतं का समजलं नाही का मारा. मुलं तेच करतात जेव्हा मोठी झाल्यावर ते सांगायचा प्रयत्न करतात काही गोष्टी त्या त्यांच्या आई वडिलांना समजत नाही आणि मग तिथे ही मुलं जे आई वडिलांकडनं शिकलेत का मारा तेच ती मुलं करायला लागतात. आणि अजून एक गोष्ट का प्रत्येक मूल हे युनिक आहे. सो डोंट कम्पेअर एनीवन विथ अदर्स. आणि शेवटी जाता जाता मी एकच सांगेन, जो ब्रीदवाक्य आम्ही पाळतो का नेव्हर गिव्ह अप. कधीही हार मानू नका, प्रयत्न करत राहा आणि तुम्ही जग जिंकाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अर्चनाताई. तुमचा हे जे तुम्ही आम्हाला मंत्र दिलाय आज, नेव्हर गिव्ह अप, मी सगळ्या पालकांना सांगेन की तुम्ही हा एक मंत्र कुठेतरी तुम्ही नोंदवून ठेवा आणि रोज सकाळी एक मंत्र म्हणून खरंच ह्याचा जप करा. कारण तुम्ही जर हे एक वचन पाळलं तर खूप सगळे चेंजेस फक्त तुमच्या मुलांमध्ये नाही पण समाजामध्ये पण आणू शकाल. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच अर्चनाताई, आज तुम्ही वेळ काढलात. त्याबरोबरच थँक्यू टू ऑल द पेरेंट्स हू टूक द प्लेज, who participated in our sessions. Thank you so much to Radio Udan for partnering with us and giving us this platform where we could bring up a lot of partners together with us and tried making a change and creating awareness. So I would like to thank Radio Udan and Danish for giving us this platform. Also, I would like to mention that we did 26 sessions in 19 different languages, which covered topics like ADL, that is Activities of Daily Living, AAC, Argumentative and Alternative Communication Techniques, NIOS, that is National Institute of Open Schooling, Importance of Therapies, and above all, Being the Village. You can also join us by taking the Inclusion Pledge. Stay tuned until we meet again. Thank you so much. NovaFlix, an accessible OTT platform for visually impaired. भोली शालिनी उन्हें गंभीरता से देख नजरअंदाज कर अंदर चली जाती है. वो नेशनल नर्सिंग कॉलेज की बिल्डिंग के सामने खड़ी होती है. अगर आप ब्लाइंड हैं और एंजॉय करना चाहते हैं लेटेस्ट मूवीज, वो भी ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ, तो आज ही डाउनलोड करें NovaFlix प्ले स्टोर से. मित्र ज्योति बेंगलोर पिछले 34 वर्षों से दृष्टिबाधितों एवं विकलांगजन की शिक्षा, ज्ञानार्जन एवं उन्हें पुनर्वास सुविधाएं प्रदान करने में सक्रिय रहा है. मित्र ज्योति यह मानता है कि प्रत्येक व्यक्ति को अपनी विकलांगता के बावजूद एक संतोषप्रद जीवन जीने का अधिकार है. हम अपने विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से दृष्टिबाधितों को स्वतंत्र एवं आत्मनिर्भर बनाने का कार्य करते हैं. मित्र ज्योति संस्थान डिजिटल साक्षरता, रोजगार के अवसर तथा महिलाओं के लिए उच्च शिक्षा का समर्थन करते हुए ब्रेल, टेक्स्ट व ऑडियो में पुस्तकें प्रदान करता है, जैसे MP3, EPUB व EPAT. मित्र ज्योति से संपर्क करने के लिए हमें कॉल करें 08022587623 और 08022587625. ज्यादा जानकारी के लिए विजिट करें हमारी वेबसाइट mitrajyoti.org. Empower with मित्र ज्योति.